मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष तळा येथे प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येत आहेत. तळा तालुक्याच्या विकासातले एक नवीन पर्व नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होत आहे. अशा वेळेला त्या तालुक्यातील वेगवेगळ्या कामाचा आढावा घेणं, आणखीन त्या तालुक्याच्या औद्योगिकीकरणाला चालना देणं, अशाच उद्देशाने ती भेट त्या ठिकाणी ठेवलेली आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये होत असलेलं स्थलांतर चिंताजनक असल्यामुळे त्या सगळ्या परिसरामध्ये प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्यावरती आम्ही भर ठेवतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातूनच अजितदादांचा उपमुख्यमंत्री या नात्याचा दौरा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. त्याच दिवशी दुपारी 2 वाजता नागोठणे येथे किशोर जैन, जे माजी जिल्हा परिषदचे सदस्य राहिले, दीर्घकाळ त्यांनी त्या परिसरामध्ये शिवसेना उभाटा गटाचं नेतृत्व केलं, ते आणि त्यांचे 4 सरपंच जे आज नागोठणा, आंबडोशी, ऐनगर आणि कोंडगाव या परिसरातील त्यांचे जे 4 सरपंच आहेत, या सरपंचाच्या सहित त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा हा त्या दिवशी नागोठण्याला दुपारी 2 वाजता आयोजित केलेला आहे. त्याच वेळेला पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले 3 नगराध्यक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले 71 नगरसेवक यांचाही सत्कार सोहळा, सन्मान सोहळा हा राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित केलेलं आहे. हे सर्वच आपण पाहिलं की यावेळीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यामध्ये प्रथम 1 क्रमांकाच्या जागा मिळाल्या, दुसरा 1 क्रमांक हा रायगड जिल्ह्यामध्ये आला. स्वाभाविकच कार्यकर्त्यांच्यामध्ये एक चैतन्य आहे. अशा वेळेला दादांच्या हस्ते त्यांना सन्मानित करणं हे आमच्या पक्षाच्या सर्वच जिल्ह्याच्या कार्यकारिणी ठरवलं. त्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. हे आपल्यामार्फत जिल्ह्यातील जनतेला कळावं या हेतूनेच थोडीशा उशिरा आज आपण वार्ताहरांशी वार्तालाप करतो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड दौऱ्यावरती येत आहेत 5 तारखेला. नेमकं नागोठण्याचा कार्यक्रम काय? नागोठण्याचा कार्यक्रम श्रीयुत किशोर जैन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश, 4 सरपंचांचा पक्षाचा मेळावा आणि त्याचबरोबर ती जिल्ह्यातील 71 नवनिर्वाचित सदस्य भगिनी आणि 3 नगराध्यक्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाच्या चिन्हावरती निर्वाचित झाले, त्यांचा सत्कार असा आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर, विरोधकांकडून तुम्हाला रायगडच्या आका म्हणून संबोधलं गेलं आहे आणि रक्तरंजित राजकारण जे आहे ते सुनील तटकरे करतात असं देखील ते म्हणाले आहेत. डोक्यावरती ज्यांचा परिणाम झाला ते अशापैकी वक्तव्य करू शकतात. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतक्या दारुण पराजयाला सामोरं जावं लागेल असं त्यांना कदाचित वाटलं नसेल. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून ते बोलतात. 45 वर्ष रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मी काय पद्धतीने काम केलेलं आहे हे रायगडची जनता सुज्ञ आहे, सुविद्य आहे, ते जाणते आहे. हे आरोप त्यांनी अगोदरही केले होते. तरीसुद्धा रायगड जिल्ह्यातल्या जनतेने भरघोस पद्धतीचं पाठबळ आमच्या पाठीमागे उभं केलं आहे. त्याच्यामुळे ते त्या बाबतीमध्ये आहे. इतर काही बाबतीमध्ये जे काय वक्तव्य केलं जातं त्या बाबतीमध्ये मी कायदेशीर सल्ला घेतो आहे आणि कदाचित क्रिमिनल डिफर्मेशन केस जे या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत त्यांच्या संदर्भात बजावण्याचं मी माझ्या वकिलांची सल्लामसलत करून करतो आहे. वाल्मिक कराडच्या मागे सर तुम्ही होतात, सूरज चव्हाण यांच्या मागे तुम्ही होतात आणि मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे देखील तुम्ही आहात असा देखील आरोप त्यांच्याकडनं करण्यात आला. नाही, मी आता सांगितलं ना, मी आता या सगळ्याच बाबतीमध्ये क्रिमिनल डिफर्मेशन त्यांच्यावरती करणार आहे. राज्यभरातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा त्याच भावना आहेत. साहेब, एकंदरीत राज्यामध्ये ज्या महापालिकाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये आता चित्र स्पष्ट झालंय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर प्रदेश अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय यश असं वाटते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यशाची सुरुवात अहिल्यानगरमधून 2 सदस्य बिनविरोध 2 त्या ठिकाणी झालेली आहे. पुणा, पिंपरी चिंचवड इथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर सहकारी मित्रांच्या बरोबरी लढतो आहे. MMR रिजनमध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये आहोत, काही ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढतो आहोत. कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने NDAचे घटक म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढली जाते आहे. सोलापूरमध्ये सुद्धा
शिंदे गटा म्हणजे शिवसेनेच्या सोबत त्या ठिकाणी निवडणुका एकत्रितपणाने लढल्या जात आहेत. जळगावमध्ये तर आम्ही इंडिया म्हणूनच त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत. असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल असं प्रदेशाध्यक्ष म्हणून मला वाटतं आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजपाने पूर्णपणे नवाब मलिकांना नाकारलं होतं, स्पष्टपणे ती भूमिका घेतली. नवाब मलिक याच्यामध्ये आता सगळ्यात मुंबईच्या नवाब मलिकांच्या सहभागाबद्दल काय स्पष्ट करा. एक आहे नवाब मलिक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ आहेत. दुसरा भाग असा की पक्षाचा अध्यक्ष मुंबई शहराचा नेमला गेला नसल्यामुळे 2 कार्याध्यक्ष मुंबई शहरामध्ये काम करतात आणि त्याच वेळेला महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. पण निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून पक्षाने त्यांची कोर ग्रुपमध्ये निवड केलेली आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणी ते निवडणुकीच्या व्यवस्थापनाचं काम बघत आहेत. शेवटी निवडणूक मुंबई महापालिकेची राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी लढली जाते आहे. सोबत मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेलही आहेत. दीर्घकाळ मुंबईचं नेतृत्व केलेले छगन भुजबळ साहेबसुद्धा या सगळ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अधिक सक्रिय होणार आहेत. पिंपरी चिंचवडला आज अजित पवारांची पत्रकार परिषद झाली. त्याच्या मागे जो बॅनर होता त्या बॅनरवरती शरदचंद्र पवारांचा फोटो होता. प्रश्न पत्रकारांनी विचारला गेला की आता तुमच्यासोबत शेवटपर्यंत पवार साहेबांचा फोटो राहील का. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की तुझ्या तोंडात साखर पडेल. या वाक्याकडे कसं वाटतं. एक असं आहे की आम्ही सगळ्यांनी वेगळी भूमिका घेतली, वस्तुस्थिती खरी आहे, ते आम्ही कधी नाकारलं नाही. पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा इंडियाचे घटक म्हणून आम्ही काम करणार आहोत. पण आदरणीय पवारसाहेबांच्याबद्दल आम्ही नेहमीच ते आमचं दैवत आहेत. त्याने आम्हाला राजकारणामध्ये ताकद शक्ती घडवलेलं आहे. हे मधल्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळी भूमिका घेतली, त्यावेळेला नेहमी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यामुळे स्वाभाविकपणानेच आज पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर युती त्या ठिकाणी सोबत आम्ही ज्यावेळेला निवडणूक लढतो आहोत त्यावेळेला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्याच ह्याला अनुसंगून त्या ठिकाणी दिलेलं आहे. संजय राऊत असे म्हणतात की अजित पवारांनी सर्व गुंडांनाच उमेदवारी दिली. याकडे कसं बघताय. एक असं आहे की मला असं वाटतं काल बीडच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा आज पुण्यामधले जे काही उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत ज्यांच्याबद्दलचा आक्षेप आहे ते उमेदवार मित्र पक्ष असलेल्या खरात जे आहेत त्यांच्या RPIला दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ती निवड त्यांच्याकडून आलेली आहे असं अजितदादांनी त्यांचा वार्तालापामध्ये या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सर, शिंदे सेनेची आपली युती असताना देखील रायगडच्या शिंदे सेनेकडून आपल्या पदावरून आपल्याला हकालपट्टी करायची मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी ते अजित पवारांची भेट घेणार. क्षुल्लक माणसांच्याकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.